बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी आपण बघणार आहोत। आमदार अपात्रते प्रकरणी उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून निवड अमान्य करण्यात आली। त्यानंतर आता उबाठा गटाकडून त्यांचा उल्लेख पक्षप्रमुखऐवजी कुटुंब प्रमुख असा करण्यात आलाय। विरोधकांना उत्तर देण्याकरता उबाठा गटाकडून हे बॅनर लावण्यात आलेले आहे। ठाण्यातून हे बॅनर लावण्यात आले असून ते लवकरच संपूर्ण राज्यभर झळकणार आहेत। कल्याण, उल्हासनगर या भागात कुटुंब प्रमुखाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत। आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांना अधिक विचारूया। गणेश, पक्षप्रमुख असा उल्लेख करण्याऐवजी आता सगळ्या बॅनर्सवर कुटुंब प्रमुख असा उल्लेख करून बॅनरबाजी केली जाते, काय अपडेट आहे? सुवर्ण, आपल्याला माहित आहे की विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल दिला त्यामध्ये पक्षप्रमुख या पदावर प्रश्नचिन्ह निर्माण केली गेली होती आणि त्याच्यामुळेच आज जेव्हा उद्धव ठाकरे सत्ता संघर्षानंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचा दौरा आहे आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे इथे लोकप्रतिनिधी आहेत आणि त्याच्यामुळे हा मतदारसंघ त्यांनी जाणून बुजून निवडलेला आहे। या मतदारसंघामध्ये एखादा उमेदवार देऊन श्रीकांत शिंदे यांचा कसा पराभव करता येईल ही रणनीती आखण्यासाठी शिवसैनिकांना त्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी हा दौरा आहे। मात्र हा दौरा विशेष कारणानं गाजतोय तो यासाठी की पक्षप्रमुख हे पद अमान्य केल्यानंतर आता कुटुंब प्रमुख अशा प्रकारची बॅनरबाजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि शिवसैनिकांचं म्हणणं आहे की कुटुंब प्रमुख हे जे पद आहे हे कोणीही नाकारू शकत नाहीत। बाळासाहेब ठाकरे नंतर शिवसेनेची सर्वस्वी जबाबदारी ही उद्धव ठाकरेंनी पेललेली आहे, ती सर्वार्थाने यशस्वी केलेली आहे असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे आणि त्याच भावनेतून कुटुंब प्रमुख हे पद त्यांना दिलं गेलंय आणि संबंध राज्यभरात आता अशा प्रकारचे बॅनर झळकणार असल्याची माहिती शिवसैनिकांकडून दिली जाते। सुवर्ण, नक्की गणेश, धन्यवाद माहिती दिलीत त्याबद्दल।